नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी पेपरच्या मराठी विषयाचा अभ्यासक्रम आणि मागील प्रश्नपत्रिकांचा कल आपण पाहिला तर आपण यापूर्वीच नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, लिंग, वचन, विभक्ती, काळ, शब्दांच्या जाती, वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द या घटकांचा अभ्यास यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आजचा आपला महत्त्वपूर्ण घटक आहे वाक्य आणि वाक्यप्रकार. तर हा घटक टी-ई-टीच्या परीक्षेमध्ये साधारणतः 2 ते 4 प्रश्न याच्यात येत असतात आणि महत्त्वाचे प्रश्न असतात, म्हणून हे प्रश्न आपण सहज सोडवू शकतो. फक्त थोडीशी आपल्याला त्याच्यातली महत्त्वपूर्ण बाब समजून घ्यावी लागेल. तर चला तर मग आज आपण टी-ई-टीच्या परीक्षेच्या अनुषंगाने वाक्य आणि वाक्यप्रकार यावर आपण थोडंसं समजून घेऊया. तर वाक्य म्हणजे काय? पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. म्हणजे एखादा 2-3 शब्दांचा समूह असेल पण त्याचा पूर्ण अर्थ जेव्हा व्यक्त होत असेल तरच त्याला वाक्य म्हटलं जातं. जसं राम शाळेत जातो, ही पूर्ण अर्थ असणारी गोष्ट आहे म्हणून त्या ठिकाणी वाक्य म्हणता येईल. पक्षी आकाशात उडतात, तर हे पूर्ण अर्थ असणारं वाक्य आहे म्हणून त्याला वाक्य म्हटलं जातं. वाक्याचे महत्त्वपूर्ण घटक असतात की प्रत्येक वाक्यामध्ये प्रामुख्याने 3 महत्त्वाचे घटक असतात. जसे एक कर्ता असतो, कर्म असतं आणि क्रियापद असतं. तर या 3 महत्त्वाच्या घटकांवरच वाक्य तयार होत असतं, म्हणून वाक्याचे घटक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं कर्ता, क्रिया करणारा किंवा ज्याच्याबद्दल सांगितले जाते तो कर्ता. उदाहरण म्हणून आपण घेतलं तर राम पुस्तक वाचतो, याच्यामध्ये कर्ता हा राम आहे. कर्म हे ज्यावर क्रियेचा परिणाम होतो ते कर्म, म्हणजेच उदाहरणमध्ये राम पुस्तक वाचतो तर कर्म आहे पुस्तक. आणि ज्या दर्शवले जाते म्हणजे ज्या शब्दावर क्रिया दर्शवली जाते ते असते क्रियापद. म्हणजे आता राम पुस्तक वाचतो याच्यामध्ये वाचण्याची क्रिया दर्शवलेली आहे म्हणून क्रियापद आहे वाचतो. वाक्यांचे मुख्य प्रकार आपल्याला थोडं समजून घ्यावे लागतील, याच्यावर पण प्रश्न येतात. मागील जर आपण थोडेसे प्रश्नपत्रिका पाहिल्या तर याच्यावर काही प्रश्न आलेले आहेत. मराठीत मुख्यतः 6 प्रकार आहेत. जसं विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, उद्गारार्थी, इच्छार्थी आणि संकेतार्थी असे 6 प्रकारचे वाक्य मराठी भाषेमध्ये असतात. आणि या वाक्यांचे प्रकार आपल्याला उदाहरणादाखल दिलेले असतात आणि त्याच्यावरून आपल्याला विचारले जातात प्रश्न. आता पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य. साधे विधान करणारे वाक्य जे असते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. जसं मी रोज शाळेत जातो, तर हे साधं वाक्य आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे सरळ प्रक्रिया दिसते, सरळ क्रिया दिसते. याच्यात कर्ता, कर्म, क्रियापद हे सर्व आपल्याला सरळ पद्धतीने दिसतं म्हणून याला विधानार्थी वाक्य म्हणतात. विद्यार्थी अभ्यास करतात, हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे असा प्रश्न जर आला तर ते विधानार्थी वाक्य आहे. प्रश्नार्थी वाक्य, आता हे प्रश्नार्थी वाक्य काय असतं की प्रश्न विचारणारे वाक्य असतं. की तू शाळेत जातोस का, तू जेवलास का, तू घरी आलास का, अशा प्रकारचे काही प्रश्न आपण जेव्हा विचारतो, उत्तर मिळवण्यासाठी विचारलेला प्रश्न असतो त्यावेळेस त्याला प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतात. जसं तुझे नाव काय आहे, हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य प्रकाराचं आहे. तिसरा प्रकार असतो आज्ञार्थी वाक्य, ज्याच्यामध्ये आज्ञा, विनंती किंवा सूचना हे दर्शविलं जातं. असे वाक्य जेव्हा असतं तेव्हा त्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. उदाहरणार्थ म्हणून की दार बंद कर, याच्यामध्ये आपल्याला सूचना दिलेली आहे की दार बंद कर. लवकर ये, तर ही लवकर ये हे सुद्धा आपल्याला विनंती किंवा सूचना असू शकते. कृपया शांत बसा, तर या ठिकाणी विनंती दिसते म्हणून हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. म्हणजे ज्या वाक्याच्या बोधातून आपल्याला आज्ञा, विनंती किंवा सूचना दर्शवण्याचं समजतं त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. नंतर पुढचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. तर उद्गारार्थी वाक्य जर आपल्याला ओळखायचं असेल तर अतिशय सोपं असतं. जसं की आश्चर्य, आनंद, दुःख इत्यादी जे भावना व्यक्त करणारं वाक्य असतं त्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये कारक जी घटना आपल्याला समजत असेल किंवा आनंददायी घटना समजत असेल किंवा दुःखद घटना समजत असेल, म्हणजे ज्या भावना व्यक्त करणारं वाक्य असेल त्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हटलं. जसं उदाहरण आहे, वा किती सुंदर चित्र आहे, म्हणजे हे वाक्य आपल्याला लगेच लक्षात येईल. अरे काय गंमत आहे, तर या वाक्यातून आपल्याला लक्षात येईल की हे वाक्य उद्गारार्थी वाक्य आहे. नंतर आहे इच्छार्थी वाक्य. इच्छा, आशीर्वाद किंवा शुभेच्छा दर्शवणारे वाक्य. तर याच्यामध्ये आपण जर एखादी वाक्य जर बघितलं की जसं देव तुझे भले करो, याच्यामध्ये आशीर्वाद दिसतो, शुभेच्छा दिसते.
तर हे इच्छार्थी वाक्य आहे. तू दीर्घायुषी हो, तर हे सुद्धा शुभेच्छादर्शक वाक्य आहे. पुढचा प्रकार आहे संकेतार्थी वाक्य. अट किंवा संकेत दर्शविणारं वाक्य. उदाहरण म्हणून आपण जर घेतलं तर तू अभ्यास केलास तर पास होशील. म्हणजे संकेत असा आहे की तू जर अभ्यास केला तर पास होशील, म्हणजे संकेत अभ्यासाचा दिलेला आहे म्हणून ते संकेतार्थी वाक्य आहे. पाऊस आला तर आपण जाणार नाही, म्हणजे जर पाऊस आला तर आपण जाणार नाही, हे संकेत आहे की पाऊस जर आला तर आपण जाणार नाही, पाऊस नाही आला तर मात्र आपण जाणार. तर या संकेतातून अट किंवा संकेत समजतं, म्हणून संकेतार्थी वाक्य याला म्हणतात. नंतरचं आपण जर या प्रकारचे प्रश्न जर पाहिले थोडेसे, तर वा किती सुंदर दृश्य आहे, हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, तर ते उद्गारार्थी वाक्य आहे. तू अभ्यास कर, हे आज्ञा दिसते याच्या ठिकाणी की तू अभ्यास कर, आज्ञार्थी वाक्य आहे. तू अभ्यास केलास तर यशस्वी होशील, म्हणजे इथे संकेत दिला की तू अभ्यास केला तर यशस्वी होशील. देव तुझे कल्याण करो, तर इथे इच्छार्थी वाक्य आहे की याच्यामध्ये एक आशीर्वाद किंवा शुभेच्छा दिसते. आपण काही झटपट सरावाच्या दृष्टीने काही वाक्य पाहू. जसं मी शाळेत जातो, हे विधानार्थी वाक्य सरळ वाक्य आहे. तू कुठे राहतोस, याच्यात प्रश्नार्थी दिसतं म्हणून प्रश्नार्थी आहे. कृपया दार बंद करा, इथे विनंती दिसते, आज्ञार्थी वाक्य आहे. अरे वा किती छान, उद्गारार्थी वाक्य आहे. तू सुखी हो, इच्छार्थी वाक्य आहे. पाऊस पडला तर सामना रद्द होईल, म्हणजे इथे सुद्धा इंटेन्शन दिलेलं आहे, संकेत दिलेला आहे की पाऊस जर पडला तर सामना रद्द होईल, म्हणजे संकेत दिलेला आहे, संकेतार्थी वाक्य. तर TET परीक्षेच्या दृष्टीने जर थोडंसं आपण टिप्स समजून घेतल्या, ज्या वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह असतं ते प्रश्नार्थी असतं, उद्गारवाचक चिन्ह असतं ते उद्गारार्थी असतं. आज्ञा किंवा विनंती या प्रकारे जर वाक्याचा अर्थ किंवा बोध होत असेल तर ते आज्ञार्थी असतं. इच्छा किंवा आशीर्वाद या पद्धतीने वाक्याचा बोध होत असेल तर ते इच्छार्थी वाक्य असतं. तर शब्द जर आला तर ते संकेतार्थी वाक्य असतं. हे आपण जर थोडं समजून घेतलं तर क्विक काही सेकंदामध्ये आपण ते वाक्य कोणत्या प्रकारचं हे ओळखू शकतो. हे महत्त्वाच्या टिप्समधून आपण समजून घ्या. अजून काही महत्त्वाचे आपण काही प्रश्न घेणार आहोत. जसं मी पुस्तक वाचतो, याचा वाक्यप्रकार विधानार्थी आहे. तू कुठे जात आहेस, हा प्रश्नार्थी म्हणून प्रश्नार्थी आहे. दार उघड, तर हे दार उघड म्हणजे ही सूचना असेल किंवा विनंती असेल तर आज्ञार्थी आहे. वा सुंदर फूल आहे, तर या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य आहे. देव तुझे रक्षण करो, या ठिकाणी शुभेच्छा आहेत, आशीर्वाद आहे, तर इच्छार्थी आहे. तू मेहनत केलीस तर यश मिळेल, या ठिकाणी तर पण आलेला आहे आणि संकेत आहे म्हणून संकेतार्थी आहे. राम आंबा खातो, याच्यामध्ये कर्ता कोणता, तर याच्यात कर्ता आहे राम. राम आंबा खातो, याच्यात कर्म कोणता आहे, तर आंबा. राम आंबा खातो या वाक्यात क्रियापद कोणतं आहे, तर खातो. अशा प्रकारे आपल्याला याच्यातून हे बोध होतात. विद्यार्थी अभ्यास करतात, हे वाक्यप्रकार कोणता आहे, तर ते विधानार्थी वाक्यप्रकार आहे. तर आपण या पद्धतीने थोडीशी तयारी करा. यापूर्वीचे काही प्रश्नपत्रिका पण आपण बघा की आपण वाक्याच्या दृष्टीने आणि वाक्यप्रकारच्या दृष्टीने कोणकोणते प्रश्न यापूर्वी आले तशा दृष्टीने जर थोडीशी तयारी केली तर हे 3-4 प्रश्न आपले अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने बरोबर येतील. मी कालही आपल्याला सांगितलं होतं की म्हणी शिकत असताना आपण एक म्हण बघितली होती, थेंबे थेंबे तळे साचे. त्याच पद्धतीने परीक्षेची तयारीसुद्धा आपल्याला करावी लागते की एक एक घटक थोडा थोडा समजून घेतला, त्या घटकावरचे प्रश्न जर आपण सोडवले, त्याच्यावर थोडा सराव केला, त्याच्यातले काही ट्रिक्स समजून घेतल्यात, काही टिप महत्त्वपूर्ण समजून घेतल्या, त्याचे शॉर्ट नोट्स काढल्यात, तर आपल्याला पास होणं अतिशय सोपं आहे मित्रांनो. तर सर्वांनी या दृष्टीने थोडी तयारी करा. आज आपण वाक्याची संकल्पना, कर्ता, कर्म, क्रियापद आणि वाक्यांचे 6 प्रकार शिकलो. पुढील भागामध्ये महत्त्वपूर्ण उपसर्ग, प्रत्यय आणि शब्दसिद्धी या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तर हा सुद्धा महत्त्वपूर्ण घटक आहे TETसाठी. आज आपण हा व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. मित्रांनो, मी माझ्या व्यस्त शेड्यूलमधून आपल्यासाठी रोज नवीन एक व्हिडिओ परीक्षेसाठी देण्याचा प्रयत्न करतो आहे. याचा फायदा जास्तीत जास्त शिक्षकांना, भावी शिक्षकांना व्हावा या उद्देशाने मी हे व्हिडिओ तयार करतो आहे. आपण निश्चितच सर्वांपर्यंत पोहोचवाल, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवा आणि TET परीक्षेत उत्तीर्ण होणं किती सोपं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घ्या. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.